प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 20 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग अतिशय सुरेख आणि खूपच अप्रतिम दाखवलाय त्यांनी। आता सुरुवातीला आपण बघतोय गौतमी सुनीलला घेऊन पोहोचली दवाखान्यात। आता काल ना प्रेक्षकांनो एक सीन तुम्हाला सांगायचा राहिला, या गौतमीने त्या सुनीलला औषध दिलं ते तुम्ही बघितलंच असेल, पण आता सुनीलला शंका आहे की शुभमकर त्याच्या विरुद्ध काहीतरी प्लॅनिंग करताय त्याला घरातून हाकलण्यासाठी, म्हणून हा शुभमकरांचा बदला घ्यायला तिथे पोहोचलाय। आता एखाद्या पेशंटला तो एक औषध देणार आहे सलाईन मध्ये, ज्याच्यामुळे तो पेशंट दगावेल, म्हणून यांचे हे उद्योग सुरू आहेत। तर आता इकडे बयोने अगदी पंढरपूरची वारी दवाखान्यातच आणली आहे। आता या आजींना अचानकच टाळांचा, मृदुंगांचा आणि पावल्या घालायचा आवाज येतोय। सगळेजण विठ्ठलाचं नाव घेताय, अभंग गाताय। आजींचे पावलं आपसुकच त्या दिशेकडे वळतात। त्यांच्या मुलाला त्या म्हणतात, बघ बघ माझी पंढरीची वारी, मला तिथे ने रे, मला तिथे जायचंय। आता आजींना तिथे नेण्यात येते। आजी एवढ्या खुश आहेत आणि सारखा विठ्ठलाचा धावा करताय। खरंच प्रेक्षकांनो, परमेश्वराची ओढच काहीशी अशी असते की आपण देह भान हरपून त्याकडे ओढत जातो। आता इकडे सुनील पोहोचलाय एका पेशंटकडे आणि तो त्या पेशंटला ते सलाईन मध्ये औषध देणार, तेवढ्यात तिथे एक नर्स पोहोचली। आता आजी त्या हॉलमध्ये आल्या जिथे या भजनाचा आणि अभंगाचा आवाज येत होता त्यांना। आता शुभमकर पण काय छान दिसताय ना, आरव, बयो, इरा या सगळ्यांचं रूपच पालटलंय आणि पूर्ण प्रेक्षकांनो आज पूर्ण एपिसोडमध्ये त्यांनी खूपच सुंदर अभंग गाऊन दाखवलेले आहेत। त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं कॉमेंट्री करून दाखवतेय, तुम्ही प्रत्यक्षात बघाल ना तुम्हाला खूप आवडेल आजचा भाग। आता विशालला आपण विठ्ठलाच्या स्वरूपामध्ये बघतोय, आहा काय सुंदर दिसतोय विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये। हिरा तर त्याच्याकडे बघतच राहतीये, गळ्यामध्ये तुळशी माळा आणि पूर्ण विठ्ठलाचं हे गोंडस गोजिरं रूप बघून सगळेजण विशालला हात जोडतात प्रेक्षकांनो। आता आजींच्या डोळ्यात मात्र अश्रूंच्या धारा वाहत आहेत। आजींनी विठ्ठलाचं रूप बघितले आणि त्या रूपामध्ये आजी एकरूप झालाय। आता बयो आपल्याला अभंग गाताना दिसणार आहे, विसरले देह भान बघता रूप तुझे, असं खूपच सुंदर असं अभंग त्यांनी गायलाय प्रेक्षकांनो। ऐकतच राहावं असं वाटतोय। बयो अभंग गात असते आणि आजींच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहतात। आता इराला सुद्धा तिचे अश्रू थांबवता आले नाही प्रेक्षकांनो। कितीही वाईट माणूस असू द्या, पण देवासमोर आपण नकळतपणे नतमस्तक होतोच म्हणजे होतोच। तर आता इरा मात्र आजींकडे बघतच राहते आता, कारण आजी एकदम स्टेबल झालेल्या दिसतात सगळ्यांना। आजी आता त्यांचं देहभान विसरून त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी म्हणून पुढे सरसावल्यात आणि ही बयो तिथे अभंग गातीये। आता आपण इकडे बघतोय या सुनीलला जरा घाबरलाय सुनील, कारण त्याच्या हातात बघा इंजेक्शन आहे आणि आता ती सिस्टर आल्यामुळे तो तिथे लपतो। आणि आता आजी या विठ्ठलाचं दर्शन घेताय आणि आता त्यांच्या डोळ्यामध्ये विठ्ठलाचं हे रूप साठवून घेतात, एकरूप होत आहेत त्या विठ्ठलाच्या दर्शनाशी। बयो अभंग गातीये आणि आता विशाल बयोकडे बघतोय आणि या दोघांनाही कळतंय की आजीला विठ्ठलाचं दर्शन झालंय। आता बयोने त्यांच्या कपाळी टिळा वगैरे लावलाय। आता शुभमकर पावली खेळताना आपल्याला दिसेल आणि शेवटी सगळ्या जय जय रामकृष्ण हरी म्हणून अभंगाची सांगता केली आहे। तर आता इकडे मात्र सुनील घाबरलेला असताना त्याला ते इंजेक्शन जोरात टोचतंय, म्हणजे जे तो त्या दुसऱ्या पेशंटला देत होता ना ते त्यालाच इंजेक्शन लागलंय। आता म्हण आहे ना प्रेक्षकांनो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देव। तर आता ईश्वराने या सुनीलला ते फळ दिले, पण आता त्याच्यावर त्याचे काय परिणाम होतील ना ते पुढे बघत राहूया। आता तो त्या सिस्टर म्हणतात, तुम्ही ते काय करताय? आता हा सांगतो मी बयोचा बाबा आहे। त्या सिस्टर म्हणतात, बयोचे बाबा तर शुभमकर सर आहेत। हा म्हणतो, मी तिचा जन्मदाता बाबा आहे हो। आता त्याला टोचत असते सुई जोरात। ती सिस्टर म्हणते, काय झालं? सुनील म्हणतो, काही नाही, कुठे बयो? मग त्या सिस्टर म्हणतात, चला घेऊन जाते तुम्हाला बयो मॅडम कडे। बयो म्हणते, आजी झालं का विठ्ठलाचं दर्शन? आता आजी म्हणतात, हो ग पोरी, या पोराच्या रूपाने का होत नाही, पण मला विठ्ठलाचं दर्शन झालं ग पोरी, मला फार आनंद झालाय, माझ्या जीवनाचं सार्थक झालं, मी धन्य झाले ग, अजून मला काय हवंय? बयो म्हणते, आता कसलीच काळजी करू नका। आजी म्हणतात, आता कसली काळजी? मला प्रत्यक्षात माझा विठ्ठल भेटलाय ना, आता कसली काळजी करायची आहे? इराला सुद्धा हे एका चमत्कारापेक्षा कमी वाटत नाहीये प्रेक्षकांनो। काय सुरेख दाखवलं नाही विठ्ठलाचं रूपडं। विशाल फार गोड दिसतोय विठ्ठलाच्या या वेशभूषेमध्ये, खूप छान दाखवला आजचा भाग। आता सगळेजण यांच्याकडे बघून स्माईल करताय आणि इकडे मात्र सुनीलला आणलंय त्या सिस्टरने बयोकडे। सुनील लंगडतच चाललाय, कारण त्याच्या पायाला चांगलंच टोचलंय ते इंजेक्शन। ती सिस्टर म्हणते, या इकडे बसा। आता ती आवाज देते, सरस्वती मॅडम। आता सरस्वती बाहेर येते बयो,
ती म्हणते बाबा तुम्ही इथे काय करताय? सिस्टर म्हणतात अगं शुभमकर सरांच्या वॉर्डमध्ये होते हे, मी विचारलं तर म्हणाली तुलाच भेटायला आलेत. शुभमकर आता असे बघतायत बरं का त्या सुनीलकडे. सुनील म्हणतो हा आवाज कसला येतोय ग बयो? आता बयो म्हणते थांबा बाबा तुम्ही इथे, मी सगळं सांगते तुम्हाला. आता त्या सिस्टरने सुनीलला तिथे बसवलंय. तर आता इकडे आजींना त्यांच्या रूम मध्ये नेण्यात येते पुन्हा एकदा. मग आता आजी म्हणतात अगं मी चालते पोरी माझी. पण आता त्यांचा मुलगा खूप खुश झालाय बरं का प्रेक्षकांनो. आता या विठ्ठलाचं पुन्हा एकदा शेवटचं रूप त्यांनी दाखवलंय. असो, पण आता वॉर्डमध्ये आल्यावर शुभमकर विचारतात आजीला काही त्रास नाही होते ना तुम्हाला आजी? आजी म्हणतात कसं सांगू मी तुम्हाला, अहो माझ्या विठुरायाच्या दर्शन माझं सगळं दुःख दूर झालं बघा. आता मी आनंदाने डोळे मिटायला मोकळी. त्यांचा मुलगा म्हणतो अगं आई असं काय बोलतेस, मरणाची वार्ता नको करूस बरं. त्यांचा मुलगा म्हणतो डॉक्टर रिपोर्ट्स कसे आहेत माझ्या आईचे, नॉर्मल आहेत ना? शुभमकर म्हणतात हो अगदी नॉर्मल आहे. विठुरायाला आजी तुम्ही अजून खूप जगायला हव्या. म्हणते बाबा खरंच हे चमत्कारापेक्षा कमी नाहीये. आता त्या आजी म्हणतात अगं पोरी माझ्या पांडुरंगाच्या नावामध्ये खूप मोठी ताकद आहे. तर प्रेक्षकांनो आता शुभमकर असे इराकडे बघून स्माईल करते. आता इकडे गौतमी सुनीलला खूप बोलते तुला एक काम करता येत नाही, धड एक साधं काम दिलं होतं तुला ते पण माती खाल्ली तू तिथे, तुझ्यात हिंमतच नाहीये, शुभमकराला काय बर्बाद करणार आहेस तू वगैरे वगैरे. मला एवढी मोठी स्वीट टोचली आहे ते माझी विचारपूस करायची सोडून किती बोलताय मला. गौतमी म्हणते तुला एक चान्स दिला होता मी, तो सुद्धा तू गमावून बसलाय. आता खा उकडलेल्या भाज्या, व्यायाम कर आणि एक दिवस शुभमकर तुला हकलून देईल आणि निघून जा. तेवढ्यात तिथे बयो येते आणि बयो गौतमीला बघून तिला आश्चर्य वाटते की ती काय करते सुनील बरोबर. आता बयो सुनीलकडे येते. मग सुनील म्हणतात अगं बयो मी तुलाच भेटायला आलो होतो. आता बयो त्याला म्हणते कशाला आला होता तुम्ही? मग गौतमी म्हणते अगं बघ ना मी त्यांना म्हणत होते येऊ नका पण हट्टच धरला बघ त्यांनी यायचं म्हणून. बयो म्हणते डॉक्टर बाबांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय, तुम्ही आलेच आहात तर तुमचे सगळे आपण चेकअप करून घेऊया. आता सुनील जरा घाबरतो. गौतमीला कळे ना नेमकं काय चाललंय. आता हा सुनील कारण सांगतो, म्हणतो अगं मी गोळीच घेतली नाही सकाळची आज. मग आता बयो म्हणते काही हरकत नाहीये, बाबा डॉक्टर आहेत ना ते बघून घेतील, चला आपण चेकअप करून येऊ. आता गौतमीला कळतंय वाटतं की शुभमकरांचा काहीतरी प्लॅन आहे. बळजबरी बयोने नेलंच सुनीलला चेकअपसाठी. सुनीलला तिकडे कॅबिन मध्ये नेल्यानंतर शुभमकर म्हणतात अगं बयो आजींचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत बघा, आता आपण आजींचं ऑपरेशन करू शकतो. बयो म्हणते आजींची भक्ती आहेच मोठी, ऑपरेशन नंतर तर अजून ठणठणीत होणार आहेत त्या. बाबा तुम्ही यांना बोलवलं होतं ना चेकअपसाठी? शुभमकर म्हणतात हो मी बोलवलंच होतं त्यांना. आता आपण तासाभरात आजीचं ऑपरेशन करूया, तोपर्यंत मी जरा ह्यांच्याकडे बघतो. आता मात्र हा सुनील घाबरतोय बरं का शुभमकरांना. इरा पण तिथेच आहे आणि सगळेजण तिथे आहे आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. आता पुढे आपण बघतोय शुभमकर मुद्दाम त्या सुनीलला जरा हडतूड करत असतात आणि म्हणत असतात ए बस रे खाली. आता ते मोठेचे मोठे इंजेक्शन काढताय त्याला द्यायला. आता सुनील घाबरतो आणि म्हणतो अरे बापरे एवढं मोठं इंजेक्शन. शुभमकर म्हणतात अरे चुपचाप बस, आता तुझ्या पापांचा घडा भरलाय, आता लवकरच तुझा मॅटर क्लोज करणार आहे मी. आता ते असं बोलत असताना बयोला ते सगळं ऐकू येतं, ती नेमकी तिथे येते. त्यामुळे आता प्रेक्षकांना बघूयात बयोसमोर नेमकं सुनीलचं हे खरं रूप येतं की नाही येतं. पण आजचा विठ्ठलाचा भाग सुंदर होता की नाही, त्यामुळे आजच्या भागाला लाईक करायला विसरायचं नाही आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. आणि हो आज नवी मालिका नसते, नवीन मालिका तुम्हाला सोमवारी बघायला मिळेल, ती फक्त सोमवार ते शुक्रवारच असते. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.